हॅलो फ्रेंड्स, मी आली आहे चिन्मयच्या शाळेमध्ये। आज चिन्मयच्या स्कूलमध्ये मिनी सोसायटी म्हणून ह्यांचा एक प्रोजेक्ट असतो। हा प्रोजेक्ट मिनी सोसायटी फ्रॉम 3rd ग्रेड टिल 5th ग्रेड पर्यंत हा मुलांना दिलेला असतो। तर हे मिनी सोसायटी म्हणजे काय, तर सुरुवातीला आधी आम्हालाही कळलं नव्हतं, पण नंतर कळलं। टीचर्सची झूम मीटिंग वगैरे झाली पालकांसोबत, मग त्यात सांगण्यात आलं मिनी सोसायटी हा जो प्रोजेक्ट आहे ह्यात मुलांना बेसिकली बिझनेस करायचा आहे। म्हणजे इन्व्हेस्टर जे असणार ती त्यांची टीचर असणार। सो टीचरने ज्या मुलांना मिनी सोसायटी प्रोजेक्ट हा करायचा आहे त्या मुलांना टीचर ॲज अ इन्व्हेस्टर टीचर त्यांना $15 देते। ते $15 मुलांना वापरायचे आहेत। त्यातले $10 मुलांनी पालकांना द्यायचे, कारण पालक रियल $10 वापरून मटेरियल्स गोळा करणार। त्या मटेरियल्सपासून मुलं काहीही विकण्यासाठी वस्तू तयार करू शकतात। सो पालकांनी फक्त $10च स्पेंड करायचे असतात। सो टीचरकडून मुलांना जे $15 म्हणजे जे फेक नोटा असतात, डुप्लिकेट नोटा, त्या मुलांना देण्यात येतात। मुलं घरी आल्यावरती पालकांना $10 देतात, कारण आपण ते वस्तू त्यांना विकत दिलेल्या असतात। मग जर मुलाने पालकांची मदत घेतली तर तो लेबर चार्ज झाला, मग मुलांनी $1 स्पेंड करायचे। आज मुलांचं मिनी प्रोजेक्ट म्हणजे त्यांना त्यांच्या वस्तू विकायच्या आहेत। तर कुणाच्या $2 आहेत, कुणाच्या $1 आहेत। तर अशा पद्धतीने त्यांचा तो जो ट्रेड हा चालणार आहे। तर त्या ट्रेडचं त्यांना हिशोबसुद्धा मांडायचं आहे। सो बेसिकली किती स्पेंड केले, किती कमवले, कुठे कुठे खर्च केले। जसं आता त्यांनी बॅनर बनवलेला आहे। काही मुलं हाताने बॅनर बनवतात, काही कम्प्युटरमधून त्यांनी पॉवरपॉईंट वापरून त्यांनी प्रिंटआउट काढलेले आहेत। तर ह्या ज्या गोष्टी तुम्हाला लागणार आहे तिथे तुम्हाला स्पेंड करायचं आहे, तो हिशोब सगळा बाजूला ठेवायचा आणि तुमचं मटेरियल किती विकलं गेलं आणि त्याच्यातून तुम्हाला मिळालेला प्रॉफिट हा तुम्हाला एकीकडे अर्न केलेले मनी पैसे हा एक वेगळा हिशोब ठेवायचा आहे। सो अशा पद्धतीचा आहे हा त्यांचा मिनी सोसायटी प्रोजेक्ट। म्हणजे खरंच खूप छान आहे। मुलांना छोट्या छोट्या गोष्टी कळतात ह्याच्यातून, की पहिलं आपलं प्रपोजल ॲक्सेप्ट झालं पाहिजे, इथून सुरुवात असते। टीचरने तुमचं प्रोजेक्ट प्रपोजल टीचरला आवडलं पाहिजे। जर ते सँक्शन झालं तरच तुम्ही तुमचा स्टॉल लावू शकता, अदरवाईज नाही लावू शकणार। बरं, हा मिनी प्रोजेक्ट जो आहे मिनी सोसायटी हा 3 दिवस चालतो। सो 3 दिवसाचं ट्रेडिंगचं तुम्हाला हिशोब ठेवता आला पाहिजे मुलांना बेसिकली रेकॉर्डमध्ये। सो असा आहे हा त्यांचा मिनी सोसायटी प्रोजेक्ट। सो चला आता आपण आज जाऊन बघूया त्यांच्या क्लासेसमध्ये काय काय गोष्टी, कुठल्या कुठल्या गोष्टी विकायला ठेवलेल्या आहेत। ओके, चला। हाय, ओके, सो यू आर हॅव्हिंग की चेन्स। ओह, सो नाईस। You made this? Oh, wow. Beautiful. And these are the squishies, right? Okay. Duct tape wallet. Okay. Because I need to buy some more than just my thing, and I can't. Crayons, rust means like crayons that are molded. These are made from wax? These are made from molds. Okay. These are made from what? No, molds and crayons. Okay. And what is this? What is this? These are pets made out of molds. Okay, pets. Oh, the rock. They didn't work. They do work. I'm not joking. Let me do it. Sorry. These are pretty good. So what is this? These are the pendants. Okay. Oh. I'm doing a buy one, get one free offer. Buy one, get one free. Yeah. Oh. You can hang these up
Okay. Wow. That's so nice. Yeah, I'm going to buy. Just let me first check, then I will take this. What is this? You put water in it. You get 5 get 1 free. Like this. Oh. Buy 1 get 1 free. Oh. Buy 1 get 1. Are these erasers? What is this? These are clay models. Clay models. Oh. Would you like the turtles too? And you have made this from what you have used? Airtight clay, okay. And all this air dry. And all this decoration and all you have only done? I made mine. Oh, beautiful. This is really awesome. This is really beautiful. It's clay. Wow. $2. This is $2. You made this? Wow, it's beautiful. Awesome. Yeah, I would like to have this one flower for $2, right? Thank you. Thank you. Very nice. So Chinmay, what do you understood from your mini society project? So in mini society, I learned is economics, second is supply, and then demand. In economics, it's about the money which you take from the person, like the person you want to help you. Okay. Okay, so that is the investor. Yeah, that is called the investor. Correct. He gave you the money to start up a shop, like Okay. for the product, like that. Understood. Okay, so the next is you gotta also return his money to him. Like you can't just keep his money with you. Okay, we have to return. Yeah. Return it back. For Okay. that, you need to make some products. Understood. After that, you gotta sell them. You gotta make money. And the two things I understand the main is the supply and the demand. Okay. In the supply, I learned if I'm having a lot of supplies, then I gotta make the price super low. Okay. Correct. Because I want my supply to go way too faster. Because I wanna get rid of those. Okay. And if I'm demand? having if I'm having too much less supply, then my price goes super high. Okay, Because I want to correct. make as much money as I want. As I want. Correct. In that less Yeah, in that less product. less product. In demand, it's opposite. Like if my demand goes up, my price goes up. Okay. If my demand goes down, like no one comes to my shop, then I gotta just do is just make the price down. Okay. That's what I learned in mini society. Project. So today was the second market day, right? Yeah. It was the second day. So have you returned your money to the investor? Yeah, I did.
Okay, so that means you have repaid your loan. Yeah. So now how are you feeling once you repaid the loan? It feels very good, but like when you're having someone's money, it feels like I have to give his money to him. When should I give it to him? Like that. Okay. And when you just repay the loan, it feels like okay, I don't have anybody's money. I could just spend how much money as I want. Correct, exactly. That is more important. That is Yeah. actually important, which you have to learn when you are That is having the true. loan. First, you have to complete that loan. Yeah, that is true. Okay. Once you repaid the loan, now you are free to buy anything. Yeah, that is true. Okay.